हॅलो, आज मी बनवणार आहे नाश्त्याचा छान असा पौष्टिक आणि टेस्टी प्रकार, तो म्हणजे शेवाळ्यांचा उपमा. मस्त होतो. तर इथे मी तेलात जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घातले. ते छान तडतडू द्यायचे आपल्याला. मग त्याच्यानंतर घातला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा छोट्या साईजचा. हे छान तळून घ्यायचं. त्याच्यातच मीठ घालते. त्याच्यानंतर घातला टोमॅटो जास्त नाही घालायचा आपल्याला, अगदी अर्धा पण नाही, त्याच्यापेक्षा कमी घातला आहे मी. हे छान तळून झालं की त्याच्यानंतर हळद आणि अगदी थोडासा अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे. त्याच्याने खूप छान टेस्ट येते. नेहमीसारखीच उपम्याची टेस्ट येत नाही त्याला. आणि ह्या शेवाळ्या घरातल्या म्हणजेच गव्हाच्या शेवाळ्या, ज्याच्यामुळे आपला हा ब्रेकफास्ट खूप हेल्दी होतो. हे शेवाळ्या छान त्या सगळ्या साहित्यात भाजून घ्यायच्या आणि मग अर्धा ग्लास पाणी मी याच्यात घातले. हा उपमा तुम्ही ट्राय करून बघा. लहान मुलांना टिफिनला देऊ शकतात. खूप छान होतो. 5 मिनटं शिजवल्यानंतर आपला हा शेवाळ्यांचा उपमा रेडी आहे. थोडंसं चिकटतो कारण गव्हाचा असतो, मैद्याचा सुटसुटीत होतो, पण ते अनहेल्दी होतं. कोथिंबीर घातली आणि आपला गरमागरम शेवाळ्यांचा मस्त असा उपमा तयार आहे. करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा.